नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता इकडे निंगीला फारच टेन्शन येते। ती बंड्याला विचारते की अरे तो माणूस सापडला असेल का आणि त्याने कमळीला हॉल तिकीट दिलं असेल का। त्यावरती बंड्या म्हणतो की हे बघ अगं निंगी, तू टेन्शन घेऊ नकोस, मी ऋषी भाऊंना फोन केला होता, ते नक्की इकडे यायला निघलेले आहेत, ते काहीतरी करतील। तेव्हा निंगी रडतच म्हणते की अरे पेपर सुरू होण्याची वेळ आलेली आहे आणि तेवढ्यात तेथे अनिका आणि तिची मैत्रीण येतात। अनिका लगेच म्हणते की काय ग ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, अगं तुझी मैत्रीण ती गावच्या कमळी नाही आली का, तिला का एक्झाम नाही द्यायची का आणि विसरली की काय पेपर द्यायला येण्यासाठी। त्यावरती आता निंगीला फारच राग येतो। निंगी अनिकाला म्हणते की ए माकडीनी, तुला काय करायचं तू तुझं काम कर, तुला पेपर द्यायचा आहे ना, जा पेपर द्यायला। त्यावरती अनिका म्हणते की मी तर जाणार आहे, परंतु अगं तुझं काय, तुला एक्झाम नाही द्यायची का आणि हे बघ ती तुझी गावच्या फ्रेंड आहे, ती खूप घाबरली असेल म्हणूनच ती पळून गेली असेल। निंगीला आता फारच राग येतो। निंगी लगेच आता अनिकावर धावून जाते, तिला धमकावत म्हणते की हे बघ जास्त डोसक्यात जाण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर वाटेल ते करील। त्यावरती आता अनिका म्हणते की ए निंगू फिंगू फुटाना, जे काही आहे ना तुझ्याकडे ठेव आणि हे बघ तुझी ती गावच्या मैत्रीण येणार नाही, तुला जर यायचं असेल ना तर तू ये, मला जास्त शहाणपणा शिकू नको, मूर्ख खुटली असे बोलून अनिका अगदी तावताव तेथून निघून जाते। आणि तेवढ्यात ऋषी धावतच येतोय आणि तो बंड्या आणि निंगीला विचारतो की काय झालं, त्या वॉचमनला हाक का मारली नाही, तो कुठे गेला होता। त्यावरती निंगी म्हणते की अहो तो मुलगा आला होता बाईकवरून आणि तो आता कमळीच्या हातातील बॅगच हिसकावून घेऊन गेला आणि त्यात हॉल तिकीट होतं आणि हे बघा सर, मला माहिती आहे की हे सर्व काही अनिकानेच केलेलं आहे, कमळीला परीक्षेला बसता येऊ नये यासाठी तिने हे सर्व केलेलं आहे। त्यावरती आता ऋषी म्हणतो की मी आता प्रिन्सिपल सरांशी बोलतो, कारण आजच्या दिवशी तिला हॉल तिकिटाशिवाय आता ज्या एक्झामला बसून द्यावं, त्यांच्याकडून मी परमिशन काढतो। त्यावरती निंगी आता रडत आहे। अहो पण सर, तर आता बंड्या म्हणतो की निंगे हे बघ तू जा पेपर देण्यासाठी, आम्ही आहोत ना, तू अजिबात काळजी करू नको। निंगीला फार टेन्शन येते, निंगी रडतच आता पेपर द्यायला निघून जाते। तेव्हा आता ऋषी म्हणतो की मी प्रिन्सिपल सरांना भेटून येतो। त्यानंतर आता इकडे नयनतारा फोनवर बोलत आहे आणि तेवढ्यात रोहित घरी येतो। तेव्हा फोन झाल्यानंतर नयनतारा विचारते की रोहित, अरे मला मीटिंग मध्ये काय झालं ते लवकरात लवकर सांग। त्यावर रोहित म्हणतो की मीटिंग एकदम शांत झालेली आहे, सगळं काही मी व्यवस्थित हँडल केलेलं आहे। तुला तर माहितीच आहे की आई रोहित इनामदारने एखादं काम जर हातामध्ये घेतलं तर ते काम तो परफेक्ट करत असतो। हे बघ आई थोडेसे टेक्निकल हे इश्यू होते, परंतु खरंच मी सगळं काही सॉल्व्ह केलेलं आहे। नयनतारा खुश होते। नयनतारा म्हणते की आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि त्यानंतर विचारते की अरे ऋषीचं काय म्हणणं होतं, म्हटलं तर हेच हवं असतं। तो लगेच तेथे बसतो आणि म्हणतो की आई तुला सांगायचं तर राहूनच गेलं, ऋषी मात्र पूर्ण वेळ मीटिंग मध्ये नव्हता। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर नयनताराला राग येतो। नयनतारा विचारते की काय बोलतोस, म्हणजे नक्की काय। रोहित म्हणतो की तसं नाही की तो पूर्ण वेळ मीटिंग मध्ये नव्हता म्हणून, थोडा वेळ होता, त्यानंतर मात्र तो निघून गेला। त्यावरती नयनतारा विचारते की अरे पण तो कुठे गेला होता। रोहित म्हणतो की माहिती नाही, मला अचानक कोणाचा तरी कॉल आला, तो डायरेक्ट निघून गेला। नयनतारा विचारते की असा कोणाचा कॉल आला होता की ऑफिसचं काम सोडून तो निघून गेला। रोहित म्हणतो की अर्थात ते कमळीचाच कॉल असेल, तो फोनवर असं काहीतरी बडबड करत होता की कमळीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला। तेव्हा आता नयनताराला फारच राग येतो, रोहितला तर हेच हवं असतं। तेव्हा नयनताराला राग आलेला आहे। त्यानंतर आता ऋषी प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये येतो आणि तो त्यांना विनवणी करत आहे। प्रिन्सिपल सर विचारतात की काय ऋषी सर, बऱ्याच दिवसातून येणं केलं कॉलेजला, काही परत जॉईन होण्याचा विचार आहे की काय। त्यावरती ऋषी म्हणतो की हे बघा सर, खूप अर्जंट असे रिक्वेस्ट होती म्हणून मी आलो आणि हे बघा सर, कमळीची बॅग आहे तर ती चोरी गेली आपल्या कॉलेजच्या गेटवर आणि त्यात तिचं कॉलेज आयडी हॉल तिकीट वगैरे सगळं काही होतं। प्रिन्सिपल सर हे ऐकून म्हणतात की आता हे तर फारच अवघड झालेलं आहे। ऋषी म्हणतो की हो ना, ती बॅग जर परत मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही मिळाली तर अवघड आहे। सर तीच रिक्वेस्ट करायला मी येथे आलो, कारण तिला विदाऊट हॉल तिकीट शिवाय पेपरला आजच्या दिवस बसून द्यावं। प्रिन्सिपल सर डायरेक्ट सॉरी म्हणतात आणि मी आता काहीच करू शकत नाही, कितीही प्रॉब्लेम जरी खडतर असला तरी सुद्धा प्लीज मी काही करू शकत नाही, कारण ही युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे आणि एक वेळ जर कॉलेजची एक्झाम असते, त्यामुळे किती काही झालं तरी युनिव्हर्सिटीचे नियम हे पाळावे लागतील। ऋषीला आता खूप टेन्शन येते। त्यानंतर नयनतारा भयंकरच चिडते। त्या कमळीसाठी मात्र तो ऑफिसची मीटिंग सोडून गेला। तर त्यावरती रोहित लगेच म्हणतो की अगं आई, हे बघ मी तुला अगोदरच मात्र मूव्ह ऑन केलं होतं, इतक्या लवकर तू ऋषीवर इतकी मोठी जबाबदारी टाकू नको। तू तर माझं काही ऐकायला तयारच नव्हती। आई तुझा हेतू चांगला होता, ऋषीला सुद्धा हे कळायला हवं होतं, कारण आपल्या बिझनेस पेक्षा त्याला कमळीचा प्रॉब्लेम मोठा वाटतो। एनिवे चल मी फ्रेश होऊन येतो। आता नयनताराचे कान वगैरे भरतो आणि लगेच आता रूम मध्ये निघून जातो। नयनतारा स्वतःला म्हणते की ही कमळी मात्र माझ्या ऋषीचा पिच्छा का सोडत नाही, कितीही काही झालं तरी
ह्या कमळीला मात्र माझ्या ऋषीपासून दूर करावंच लागेल, काहीतरी मला करावंच लागेल, नाहीतर अवघड होईल. त्यानंतर आता इकडे ऋषी प्रिन्सिपल सरांना समजावतोय, प्लीज काहीतरी सिच्युएशन आहे का, प्लीज काहीतरी मार्ग काढा. त्यावरती आता प्रिन्सिपल सर म्हणतात की 1 मिनिट, आई देखील मात्र आपल्या कॉलेजच्या ट्रस्टी आहेत, एक काम करा, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा. त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की त्या देखील तुम्हाला हे सांगतील की जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा आता ऋषीला फार टेन्शन येते की नक्की काय करावं, तो विचारात पडतोय. त्यानंतर आता पेपरसाठी सगळे विद्यार्थी क्लासरूममध्ये आलेले आहेत. निंगी मात्र आता दरवाजात उभी राहून कमळी कधी येईल, कमळीची अगदी जीव तोडून वाट बघत आहे. तिचे डोळे पाण्याने डबडबले असतात. आता हे जे सर आहे तर ते म्हणतात की सगळ्यांना उत्तरपत्रिका मिळालेली आहे का. आता ही कमळी देवाचा धावा करते, आई तुळजाईला हात जोडते आणि म्हणते की आई तुळजाई, माझी कमळी अजून का आली नसेल, आई चमत्कार कर, पण माझ्या कमळीची परीक्षा चुकून देऊ नकोस ग बाई. निंगी आता अगदी देवाचा धावा करत आहे. अनिकाला मात्र खूपच हसू येत असतं. इतका आनंद होतो की कारण ही गावच्या पत्ता नाही येऊ शकत, म्हणजे ती आता फेल होणार. तर आता सर म्हणतात की चला तर पुढच्या 5 मिनिटात तुमचा पेपर सुरू होईल. तेव्हा निंगी धावतच येते आणि सरांना म्हणते की सर थोडा वेळ थांबा, कमळी येतच असेल. अनिका लगेच म्हणते की का थांबायचं, आई चान्सरची डॉटर लॉ आहे का. आता सगळेजण विद्यार्थी हसतात, परंतु प्राजक्ता आणि कमळीच्या मैत्रिणी यांना मात्र कमळीची आता आतुरतेने ती वाट पाहत आहे. तेव्हा आता सर हे निंगीला म्हणतात की जागेवर जाऊन बस. निंगी म्हणते की प्लीज सर ऐकून घ्या. तर अनिकाचं मध्ये मध्ये बोलणं सुरूच असतं. ती निंगीला म्हणते की सर काय म्हणतात त्याकडे लक्ष नाही का, बेंचवर त्यांनी बसायला सांगितलं, मग जा ना, तू बस ना तुझ्या जागेवर. बघ तुला जर नसल जायचं तर डोअर ओपन आहे, त्यामुळे तू जाऊ शकते, तशी तुझी बेस्ट फ्रेंड येणार नाही. तेव्हा आता सर पुन्हा आता निंगीला म्हणतात की तू जागेवर जाऊन बस. बिचारी निंगी मात्र रडतच आता आपल्या बेंचवर जाऊन बसते. इकडे आता निंगीला फारच टेन्शन येते, परंतु अनिका हसत असते. त्यानंतर आता बंड्या ही ऋषीची वाट बघत आहे बाहेर, ऑफिसच्या बाहेर. तेवढ्यात ऋषी बाहेर येतो. प्रिन्सिपल सरांनी काही आता हे काम केलेलं नसतं. तेव्हा ऋषीला सुद्धा फार टेन्शनच आहे. बंड्या आता ऋषीला विचारतो की काय झालं ऋषी भाऊ, प्रिन्सिपल सर काय म्हणाले. ऋषी वैतागून म्हणतो की ते सुद्धा काहीच करू शकत नाही. तो बंड्याला विचारतो की कमळी आली का. आता बंड्या म्हणतो की नाही अजून, आतापर्यंत ती यायला हवी होती, पेपर सुरू होऊन 15 मिनिटं झाली. ऋषी म्हणतो की कमळी एव्हाना यायला पाहिजे. मी एकदा आईशी बोलतोय, पण तो नयनताराला फोन करतो. तेव्हा आता नयनतारा फोन उचलते आणि रागानेच विचारते की तू कुठे आहेस, ऑफिसची मीटिंग सोडून तू कुठे फिरतोस. त्यावर आता ऋषी म्हणतो की हे बघ आई, अगं जरा इमर्जन्सी आहे कॉलेजमध्ये, कमळीचं हॉल तिकीट हरवलेलं आहे, त्यामुळे हे बघ. पण नयनतारा ऐकून घ्यायला तयारच नसते. नयनतारा रागात म्हणते की हे बघ ऋषी इनामदार, तुला चांगलंच माहिती आहे ऑफिसच्या वेळात मात्र ऑफिसचं काम सोडून कुठेही जायचं नाही, ते नियम मोडलेले मला चालत नाही, म्हणून त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता लगेच घरी ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. लगेच फोन ठेवते. नंतर मात्र आता इकडे क्लासमध्ये सगळे मुलांना मात्र आता ही क्वेश्चन पेपर दिले जात आहे. निंगी प्राजक्ता यांचा काही जीव काही आता लागत नसतो, त्यांचं मनच लागत नाही. कमळी अजून का आली नसेल, तिची वाट पाहत आहे ते आतुरतेने. अनिकाच्या समोर मात्र कमळीची बेंच असते, ती मात्र तिकडे बघून हसत असते. निंगी मात्र देवीचा धावा करत असते. तिचं काही लक्ष नसतं ही प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये. जे सर आता ही सुपरवायझर म्हणून आलेले आहेत तर ते कामिनीचे सर असतात, म्हणजे ओळखीचे, आणि ते अनिकाला खुणावतात. अनिका त्यांच्याकडे बघून हसते. तर आता निंगी ही देवाचा धावा करत, कमळे ए ग लवकर ये ना, कुठे अडकलीस ग तू, काही करून दे पण माझ्या कमळीला लवकर पोहोचून. तेवढ्यात मात्र आता सर सांगतात की हे बघा परीक्षेचा फक्त 1 तास बाकी आहे. त्यावरती अनिकाला फारच आनंद होतो. अनिका मनात म्हणते की गावच्या शेवटी तुझा पेपर गेलाच आणि आता तू काही फेलच होणार आहे, त्यामुळे तू काही टॉप नाही येणार. तिला फारच आनंद होत असतो. आणि तेवढ्यात कमळी धावत आलेली आहे. कमळीला बघून मात्र अनिकाचे होश तर उडतातच, परंतु निंगीला फार आनंद होतो आणि प्राजक्ता आणि बाकीच्या मैत्रिणी सुद्धा. त्यावरती अनिका आता होश उडूनच पाहत असते. कमळी धावतच येते, मी आय कमिंग सर. अनिका विचार करते की ही कशी आली असेल. आता कमळी हे पेपर लिहायला जायला निघते, पण सर तिला म्हणतात की तू कुठे निघालीस. कमळी म्हणते की सर पेपर लिहिण्यासाठी. ते सर तिला म्हणतात की परीक्षा सुरू होऊन 1 तास उलटून गेलेला आहे, त्यामुळे तुला परीक्षेला नाही बसता येणार. त्यावरती कमळी म्हणते की सर सॉरी, माझं हॉल तिकीट वगैरे चोरीला गेलं होतं, म्हणून मला येण्यासाठी उशीर झालेला होता. अनिका लगेच म्हणते की तुझं हॉल तिकीट चोरी जायला त्याला काही सोनं लागलेलं होतं का, उगाच काहीतरी ड्रामा करत असते. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा सर, मी शपथ घेऊन सांगतो परत चोरीला गेलं होतं. निंगी म्हणते की हो सर, खरंच कमळीची बॅग एका माणसाने चोरली होती. सर म्हणतात की दाखव तुझं हॉल तिकीट, आणि हे बघ तुझ्या हॉल तिकीटवर फोटो नाही आणि ते फाटलेलं सुद्धा आहे, त्यामुळे तुला हे असं हॉल तिकीट घेऊन परीक्षेला नाही बसता येणार. अनिकाचे तर मनासारखं होत असतं. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा सर, प्लीज असं करू नका, पेपर लिहून द्या. त्यावरती आता लगेच
हे सर म्हणतात की नियम म्हणजे नियम, मला नियमांच्या विरुद्ध जाता येणार नाही आणि कमळी तुला परीक्षेला बसता येणार नाही. त्यानंतर अन्नपूर्णा आजी गाडीत बसते, परंतु अन्नपूर्णा आजीला तो घडलेला सगळा काही प्रकार आठवतो. ती कोणाला तरी फोन करते आणि म्हणते की अन्नपूर्णा महाजन बोलत आहे. तिला कमळीची काळजी वाटते आणि इकडे मात्र सर काही कमळीला पेपरला बसून द्यायला तयार नसतात. कमळी आता खूप रिक्वेस्ट करत असते आणि ते सर कमळीला बाहेर जायला सांगतात आणि तेवढ्यात तिथे पिऊन येतो आणि तो म्हणतो की सर तुमच्यासाठी प्रिन्सिपल सरांचा फोन आलेला आहे. प्रिन्सिपल सरांशी बोलल्यानंतर मात्र आता ते सर म्हणतात की ठीक आहे, आता मात्र तू आजचा पेपर लिही, परंतु आजचा पेपर संपल्यानंतर तू आता नवीन हॉल तिकीट बनवून घे आणि त्यावर तुझा फोटो बनव. तेव्हा आता कमळी घाईने पेपर लिहायला निघते. अनिकाचा खूपच जळफाट होत असतो आणि ती कॉपी करून लिहित असते. तेवढ्यात कमळी पेपर लिहिते आणि तिचं लक्ष अनिकावर जातं. तेव्हा आता ती मनात म्हणते हे काय सुरू आहे. आता सरळ अनिका कॉपी करून लिहिता, ते सर सुद्धा तिला काहीच म्हणत नाही. त्यामुळे ठीक आहे, आपण तिच्याकडे नंतर बघू. आणि तेवढ्यात आता कमळीवर हात करते आणि सर पुरवणी द्या असं म्हणते. सर तिला पुरवणी देतात आणि म्हणतात की फक्त शेवटचे 5 मिनिट बाकी आहे. तेव्हा आता शंभू त्याचा पेपर देऊन निघून जातो. तेव्हा आता सर सगळ्यांचे पेपर गोळा करतात. तेव्हा आता सगळेजण पेपर देतात, पण कमळी आणि अनिका हे दोघीच रूम मध्ये राहिलेले असतात. सर आता कमळीच्या जवळ येतात, पेपर दे असं म्हणतात. कमळी म्हणते की हे बघा सर, तुम्ही तिचा पेपर घ्या, तोपर्यंत मी थोडंसं लिहिते. आता सर पुन्हा म्हणतात की कमळी पेपर दे आणि सर कमळीवरच ओरडतात की तू मला शिकवणार आहे का मी काय करायचं ते. त्यावरती कमळी म्हणते की सर अहो असं काय करते, नियम सगळ्यांना सारखे आहे आणि तिकडे बघा ती कॉपी करत आहे, मी बघून सुद्धा न बघितल्यासारखं करता. फक्त 2 मिनिट. अनिका लगेच उभी राहते आणि सर माझा पेपर घ्या. कुठे तिच्यासोबत आर्ग्युमेंट करतात आणि कमळीने मात्र अगदी पटपट पेपर लिहिलेला असतो. तेव्हा तिचा हात दुखायला सुरुवात होते, ती हात झटकत असते. निंगी आणि ती बाहेर येतात. निंगी विचारते की काय ग, सगळा पेपर लिहून झाला का. कमळी म्हणते की हो झाला. निंगी मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे बघ. म्हणजे हे बघ पेपर लिहित असताना अनिका बिनधास्त कॉपीवर लिहित होती, तरी सुद्धा ते सर तिला काहीच बोलत नव्हते. तेव्हा निंगी म्हणते की अगं तुला काही माहिती नाही का, ते सर सुद्धा कडू आजीच ऐकतात. तेव्हा कमळी म्हणते की चल आपण तक्रार केली पाहिजे, म्हणून ते दोघी जायला निघतात. तरच लगेच अनिका त्यांच्या समोरून येत आणि हसत असते. तर कमळी तिला म्हणते की काय ग, मला परीक्षेला बसता येऊ नये म्हणून तू त्या पोराला माझी बॅग पकडायला पाठवलं होतं. तेव्हा लगेच आता अनिका म्हणते की अगं गावछाप, तू पोलीस पोस्ट का जॉईन करत नाही ग, एवढ्या लवकर तू सगळं काही किती छान गेस करतेस ग, तू खूप हुशार आहे. आणि हो मीच पाठवलेला आहे त्याला असं म्हणते. आणि आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तू 1 तास तरी पेपर लिहू शकली, परंतु उद्या तुझं नशीब नाही चांगलं, कारण तू 1 मिनिट सुद्धा पेपर नाही लिहू शकणार. त्यावरती कमळी म्हणते की असं का, मग आज मात्र तू बिनधास्त कॉपी करून लिहित होती ना, तर उद्या 1 मिनिट सुद्धा तुला कॉपी करून लिहिता येणार नाही. अनिका तिला म्हणते की गावछाप अगं माझ्या मध्ये करू नकोस, निदान स्वतःचा विचार कर, तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. हा पेपर बघ, याच्यावर असं लिहिलेलं आहे की किती काही केलं तरी टॉप करू शकणार नाही आणि आता हे बरोबरच आहे. कमळी मात्र तू पेपर्स फाडून टाक आणि अनिकाला म्हणते की मी टॉप करते की नाही हे तुला कळेलच, तुझा हा अहंकार एक दिवस मी असाच फाडून टाकेल हे मात्र नक्की असेल. ते मात्र कुठल्याही बॉन्ड पेपरवर मला लिहून देण्याची गरज नाही, तू कितीही बॉन्ड पेपर घेऊन ये. तिच्या अंगावर त्या चिठोऱ्या फेकून देते. कमळी म्हणते की चल निघे. दोघी आता तेथून निघून जातात. तिला फारच राग येतो. त्यानंतर आता इकडे नयनतारा ऋषीला फोन करते आणि म्हणते की अजून कसं आला नाही तू. ऋषी म्हणतो की येतोय, पोहोचतोच. नयनतारा म्हणते की लवकरात लवकर घरी परत ये, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर ऋषी आलोय असे म्हणून तो घरी येतोय. त्यानंतर इकडे कमळी आणि निंगी अभ्यास करत आहे. कमळी विचारते की निंगे झाला ना हा चॅप्टर पूर्ण. हे बघ निंगे, अगं उद्याचा पेपरचा अभ्यास झालेला आहे, आता फक्त रिव्हिजन करायचे आहे. निंगी म्हणते की हो ना, आपला अभ्यास तर पूर्ण आहे, परंतु ती कडू आजी आणि ती माकडीन काय करेल माहिती नाही, त्यांचा काही भरोसा नाही, तर त्यांच्यामुळे तुझं नुकसानच व्हायला नको. यावरती कमळी म्हणते की ते काही पण करू शकत नाही, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तेवढ्यात मात्र बाहेर खूपच बाईक आलेल्या आहेत आणि जोरजोराने हॉर्न वाजवत आहे. कमळी म्हणते की काय झालं बघूयात. बाहेर सगळ्याजणी आता मुली हॉस्टेलवरच्या आलेल्या आहेत आणि नक्की यांचं काय सुरू आहे, ह्या का असं कर, लोकांना मात्र आपल्याला अभ्यासच करून द्यायचा नाही का, कुठलं आणि हे टुकार मुलं असतात, नक्की अनिकाचा हा काहीतरी गेम असेल. अमिता म्हणते की काय नाही तर काय, नुसतं मूर्खपणा लावलेला आहे, बावळट आहेत का हे लोक, ते आपण परीक्षेचा अभ्यास करतोय आणि हे का आपल्याला उगाच त्रास देतात. निंगी म्हणते की अगं कमळे, ही तर त्या माकडीनीचीच मित्र आहेत, नक्की तिनेच पाठवलं असेल, बघ ही काही सुखाने जगूनच देणार नाही. इकडे अनिकाला मात्र सगळं काही कळत असतं. ती फोनवर बोलता बोलता आता म्हणते की कमळे तू अभ्यास कर, कसा अभ्यास करते बघतेस मी. त्या मित्रांना म्हणत असते की हे असंच चालू राहिलं पाहिजे, नाही ह्या गोंगाटाने अभ्यासच करता आला नाही पाहिजे, त्यामुळे हे असंच चालू ठेवायचं. तेव्हा कमळीचे मित्र म्हणतात की हो डोंट वरी, आम्ही असंच चालू ठेवू. कमळी आणि तिच्या हॉस्टेलवरच्या सगळ्या मैत्रिणींनी आता कानामध्ये बोटं घातलेले आहेत, त्यांना खूप आता कर्कश आवाज येत असतो. आता कमळीला अनिकाचा फारच राग येतो. ती मनात म्हणते की एखाद्याला इतका त्रास द्यायचा असेल तर अनिका तू इतक्या खालच्या थराला जाशील मला वाटलं नव्हतं, तू मला त्रास देण्याच्या नादामध्ये बाकींच्या मुलींचं सुद्धा किती नुकसान करते. किंवा
नेंगी आणि नमिता विचारतात की कमळी आता काय करायचं आहे. नमिता म्हणते की अगं कमळे, असं गोंगाटमध्ये असा कसा अभ्यास होईल बरं. तेवढ्यात कमळी मात्र आता नमिताचा फोन घेते. ती बंड्याला फोन करून हॉस्टेलच्या मागच्या बाजूने बोलावते. तेवढ्यात बंड्याला तिने प्लॅन सांगितलेला असतो. पोलिसांच्या गाडीचा आवाज मात्र आता बंड्या मुद्दाम तेथे टेप रेकॉर्ड आणून आता वाजवतो. अनिका सुद्धा आता इकडे हा आवाज फोनवर ऐकत असते. आता मात्र अनिका हा आवाज ऐकून म्हणते की पळा, तिथून लवकरात लवकर पळा. तेव्हा ते सगळेजण मुलं खूपच घाबरतात आणि पोलीस आले पळा. ते अनिका मात्र वैतागते आणि म्हणते की पोलीस कसे आले असतील. सगळे हे अनिकाचे मित्र बाईक करून तेथून पळून जातात. त्या मात्र आता खूपच हसत असतो. मी म्हणतो की अभ्यास करणारे पोरींना त्रास देतात की तेव्हा आता कमळी आणि तिच्या मैत्रिणी खूपच हसतात आणि एकमेकांना टाळी देतात. कमळीला म्हणतात की खरंच वा कमळी, खूपच मस्त आयडिया केली. नमिता म्हणते की हो ना, चिंताच मिटली. निंगी म्हणते बघ अगं ती कशी पळून गेली. सगळ्या मुली कमळीला थँक्यू बोलतात. तेव्हा कमळी म्हणते की मला थँक्यू म्हणू नका. थँक्यू म्हणायचं असेल तर उद्या बंड्याला म्हणा. त्याला फोन करून सांगितले आणि लगेच तो आला की चला आता आपण अभ्यासाला बसूयात. म्हणून सगळेजणी खुश होत अभ्यासाला बसतात आणि मन लावून आता अभ्यास सुरू होतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.